अनेक कार्यकर्ते जे आपल्या बाप्पाची सेवा करत होते ते सगळे सेवा करून झाल्यानंतर आता आपल्या बाप्पाचं दर्शन घेतात आणि बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। राज्यभरामधून आज अनेक मिरवणुका निघणार आहेत। मुंबईमधून देखील मिरवणुका निघायला सुरुवात झालेली आहे। ही सध्याची दृश्य लालबागच्या राजाच्या मंडपामधून पाहतोय। लालबागच्या राजाची देखील मिरवणूक थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। सुरुवातीला आरती केली जाणार आहे आणि त्यानंतर हे सगळेच कार्यकर्ते गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत। तर मुंबईमध्ये इतर बाप्पांची देखील आता मिरवणूक सुरू झालेली आहे। मुंबईच्या राजाची ही मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे। वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि या तरीही वरुण राजा जरी आलेला असला, पाऊस जरी कोसळत असला तरी सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह काही कमी झालेला नाहीये। आपण गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहतोय, सोबतच अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील दाटून आलेले आहेत। तर झी 24 तासवर आपण गणरायाचं दर्शन घेत आहोत। आज गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस आहे, अनंत चतुर्दशी आहे आणि संपूर्ण देशभरातून राज्यभरातून आता गणेश मंडपातून जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत त्या मंडपातून आता गणेश मूर्ती बाहेर निघत आहेत। बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचा समुदाय आपल्याला दिसतोय। प्रत्येकाची एकच इच्छा आहे, बाप्पाचं हे लोभसवाण रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवता यावं आणि वर्षभर ही सकारात्मक ऊर्जा आपल्यापाशी राहावी। बाप्पाचा आशीर्वाद, त्याचा वरदहस्त कायम आपल्या डोक्यावर असावा अशी प्रत्येक गणेश भक्तांची खरं तर ही प्रार्थना आहे। 3 दृश्य मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधली। कोल्हापुरात आपण पाहतोय पालखीमध्ये सर्व सज्ज आहेत। गणेश भक्त मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत। पारंपरिक वेशभूषेत आपल्याला ही सगळे गणेश भक्त दिसत आहेत। तर पुण्यामधलं दृश्य आहे, तर आपण गणेश गल्लीमध्ये जाणार आहोत। गणेश गल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतोय, तसंच मनामध्ये गलबलून सुद्धा आलेला आहे, कारण बाप्पाला निरोप देण्याची सध्या वेळ आली आहे। तर भाऊसाहेब रंगारी त्या मित्रमंडळाची ही गणेश मूर्ती पुण्यामधली दृश्य आपण पाहतोय। त्याचबरोबर मुंबईचा राजा आपण पाहतोय। बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहेत।